नमस्कार मित्रांनो, मी अनोरमध्ये आपलं माझ्या चॅनलवरती स्वागत। तर खूप दिवसानंतर आपली भेट झाली। तर आपला देशाचा 1 तारखेला बजेट स्थापन झाला, 1 तारखेला बजेट सादर करण्यात आला। तर त्या बजेटमधून आपल्याला काय काय योजना भेटल्या आहेत, कोणकोणत्या योजना भेटल्या आहेत त्या थोड्यात आपण सांगूया। आणि तुम्हाला या योजना कशा वाटल्या त्यासुद्धा तुम्ही नक्की कमेंट करा। तुम्हाला माहिती असेल त्यासुद्धा तुम्ही कमेंट करा, जेणेकरून सर्वांना बजेटमधून कोणता फायदा होणार आहे तर आपल्याला नक्की ते कळेल। तर सर्वात प्रथम शेतकऱ्यांसाठी काय करणार आहे, तर शेतकऱ्यांसाठी ज्या आधुनिक यंत्रप्रणाली आहेत त्या वापरल्या जाणार आहेत किंवा प्रोत्साहन दिले जाणार आहे त्यांच्यासाठी। तर नवनवीन पद्धती त्या वापरल्या जाणार आहेत। तर शेतकऱ्यांना काही योजना देणार आहेत, कर्ज देणार आहेत, पीक विमा योजना आहेत, त्यामधून सुद्धा लाभ होणार आहे। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी झालं, त्यानंतर महिलांसाठी ज्या आशा वर्कर आहेत, ज्या अंगणवाडी ज्या आशा वर्कर आहेत अंगणवाडीसाठी, त्यांच्यासुद्धासाठी जी योजना आहेत आवास योजना, त्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे। तसेच जे मच्छीमार आहेत त्या मच्छीमारांचं कसं उत्पादन त्यांचं वाढवता येईल, त्यांना कसं प्रोत्साहन देता येईल, कसं आपण त्याचं एक्सपोर्ट करता येईल, म्हणजे आपण त्याचं उत्पन्न जे आहे ते आपण दुसरीकडे कसं विकू शकतो किंवा काय त्यासाठी आहे। तर रेल्वेसाठी म्हणजे काय, रेल्वेमध्ये जे डबे आहेत ते वंदे भारतप्रमाणे ज्याप्रमाणे डबे आहेत पॅसेंजर आहेत त्यांचे बदलून ते वंदे भारतचे 40,000 डबे त्यामध्ये लावले येणार आहेत। आणि जे करदाते आहेत त्यांच्यासाठी जे काही एवढे बदल करण्यात आलेत नाहीत। 7 लाखाच्या वरती कोणता आहे उत्पन्न असेल त्याला टॅक्स भरावा लागणार, त्याच्या खाली असेल तर नाही। तर अशा प्रकारच्या योजना आहेत। महिलांसाठी जे कर्करोगासाठी जे आहे गर्भाशयाचा कर्करोग, तर त्यासाठी सुद्धा महिलांना मोफत लसीकरण दिलं जाणार आहे, त्यावरती भर देण्यात आला आहे। परत महिलांसाठी काही योजनासुद्धा राबवण्यात आल्या आहेत, त्यांना स्किल वाढावं, त्यांना आरक्षण भेटावं संसदेमध्ये, म्हणून सुद्धा एक नवीन कायदा आणला जाणार आहे। अशा प्रकारच्या अनेक योजना या बजेटमध्ये आणल्या गेल्या आहेत। तर तुम्हाला या योजना कशा वाटल्या, तुम्ही बजेट पाहिला तर तुम्हाला ते बजेटवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।